नागपूरमध्ये रामनवमी निमित्त सध्या शोभायात्रा काढली जाते आणि या शोभायात्रेमध्ये मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित आहेत, सोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह अन्य नेते सुद्धा उपस्थित आहेत। नागपूरमध्ये रामनवमी निमित्त सध्या शोभायात्रा काढली जाते। नागपूरमधली ही लाईव्ह दृश्य सध्या आपण पाहतोय। शोभायात्रेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपचे अन्य नेते सुद्धा सहभागी झाले। गेल्या अनेक वर्षांपासून नागपूरमध्ये रामनवमी निमित्त शोभायात्रा काढली जाते आणि आज सुद्धा ही शोभायात्रा काढली जाते। यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अन्य नेते सहभागी झाले। हमारे मंदिर परिवार के अपने भाई हर्ष अग्रवाल एवं दीपिका। आज राम जन्मोत्सव अर्थात रामनवमी आहे आणि राज्यभरातल्या अनेक ठिकाणी, खरं तर देशभरामध्ये रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतो। अनेक ठिकाणी शोभायात्रा काढली जाते। अशीच शोभायात्रा सध्या नागपूरमध्ये सुद्धा काढली जाते। या शोभायात्रेमध्ये मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित आहेत, सोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अन्य नेते सुद्धा शोभायात्रेत सहभागी झाले। आज देशभरामध्ये रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय। अनेक ठिकाणी पूजा, होम हवन, शोभायात्रा काढली जाते। नागपूरमध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या शोभायात्रेचं आयोजन करण्यात आले। यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अन्य महत्त्वाचे नेते सहभागी झाले। ही नागपूरमधली सध्याची आपण लाईव्ह दृश्य पाहतोय। तर सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांच्याकडून। मिलिंद, नागपूरमध्ये सध्या रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय, शोभायात्रा काढली जाते, काय अधिकचे तपशील? नक्कीच आता काही वेळातच या ठिकाणाहून श्री प्रोद्धारेश्वर राम मंदिरापासून शोभायात्रा काढली जाणार आहे। त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या ठिकाणी उपस्थिती लावलेली आहे। सर्व पक्षाचे आमदार या ठिकाणी आलेले आहेत। मात्र आता काही वेळातच त्याच्या शोभायात्रेचा जो रथ आहे, 59 वर्षापासून ही जी शोभायात्रा निघते आहे त्या रथाला ओढलं जाणार आहे आणि एकंदरीत ही शोभायात्रा विशेष करून या ठिकाणी शोभायात्रेचं मोमीनपुरा या ठिकाणी देखील मुस्लिम बांधवांकडून कबूतर आणि गुलाबांच्या पाखड्या उधळून जे आहे यांच्या शोभायात्रेचं स्वागत केलं जाते आणि त्याच निमित्तानं एक महत्त्वाची शोभायात्रा म्हणून या शोभायात्रेकडे बघितलं जाते। या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। रामलल्लाचं दर्शन सकाळपासूनच या प्रोद्धारेश्वर मंदिरापाशी सुरू होतं। मंदिरामध्ये आतापर्यंत हजारो भाविकांनी येऊन या ठिकाणाहून दर्शन घेतलेलं आहे आणि आता ही शोभायात्रेला काही वेळातच या ठिकाणी सुरुवात होणार आहे। मिलिंद, सध्या कशा पद्धतीचं वातावरण पाहायला मिळतं? ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं 59 वर्षांची या प्रोद्धारेश्वर मंदिराच्या शोभायात्रेला परंपरा आहे, तयारी कशी करण्यात आली? शोभायात्रेसाठी जो रथ ओढला जाणार आहे त्या रथाला रंगरंगोटी करण्यात आलेली आहे, लाइटिंग लावण्यात आलेली आहे आणि जवळपास या ठिकाणी ही जी शोभायात्रा या ठिकाणी संपूर्ण भगवमय वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात भाविक जे आहे ते या ठिकाणी आलेले आहे आणि एकंदरीत या मंदिराचा जर प्राचीन हे मंदिर असल्याचं सांगितलं जाते, 103 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे आणि या मंदिराचं एक विशेष महत्व सर्वधर्मभाव एक जो नारा आहे तो नारा या मंदिराच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे दिला जातो। याही वर्षी त्याच पद्धतीचा नारा या ठिकाणी दिला जाणार आहे। काही वेळातच ही शोभायात्रा या ठिकाणाहून निघायला सुरुवात होणार आहे आणि तो जो रथ आहे, ज्या रथाला रंगरंगोटी करून सजवण्यात आलेला आहे त्या रथाला ओढलं जाणार आहे। नक्कीच मिलिंद, त्यामुळे शोभायात्रा कशी पार पडेल हे पाहावं लागेल। धन्यवाद माहितीसाठी।